पुन्हा काही अशा घटना घडू लागल्या तर आपण एखाद्या सायकोलॉजिस्टला दाखवून कन्सल्ट करून घेऊया. ओके डॉक्टर. मिस्टर दिवाकर, इतक्या लहान मुलीचं मरण एखाद्या आईला पचवणं सोपं नसतं. जान्हवीबाईंनी जरा जास्तच धसका घेतलेला आहे. त्यांनी मला डॉक्युमेंट्सची लिस्ट दिली आहे आणि आयटी पेपरच्या संदर्भात तो एका सीएशी बोलणार आहे. हे बरं झालं, लवकरात लवकर आता लोन होऊन जाईल. ज्योतीच्या लग्नाचं नाव बाबांनी खूप टेन्शन घेतलंय रे. तिचा डबा करून द्यायचा अजून मला. आज मॅडमनी आवडीची भाजी मागितली. हो, सगळी तयारी करायची राहिली अजून. परत किचन मध्ये काहीतरी गोंधळ सुरू केला ह्यांनी. वेंधळी आहे नुसती. अरे आपल्याला ऍक्टिंगला कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. एवढा छान फेस आहे तुझा, रणबीर कपूर सारखा, किती गोड दिसतोस. या सगळ्याच्या बरोबर आपल्याला ऍक्टिंग सुद्धा यायला लागते. आपण जेव्हा या समाजात राहतो त्यावेळी या समाजाचे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतात. आपल्याला या समाजाच्या चौकटीतच राहावं लागतं आणि त्याच्या सोबतच पुढे पुढे चालत राहावं लागतं. आणि हे समाजाचं रहाड गाडगं असंच पुढे चालत राहणार. समीर, सागर, अरे तू इथे काय करतोयस? अरे माझा मित्र येतोय, त्याची वाट बघत बसलो. ठीक आहे, त्यालाच SMS करतोय मी. तू बोल, काय म्हणतोस, कसा आहेस? काही नवीन प्रोजेक्ट? नाही रे, सध्या काही प्रोजेक्ट नाही. इनफॅक्ट कुठला नवीन प्रोजेक्ट करण्याची इच्छाच होत नाहीये. आणि सरगमराव मॅडमशी कॉन्ट्रॅक्ट मध्ये असल्यामुळे पण त्यामुळे म्हणजे सरगम मॅडमचा नवीन प्रोजेक्ट तू करतोयस? हो, मीच नवीन प्रोजेक्ट करणार आहे. का, काय झालं? आय थिंक सागर तुला माहित नाहीये पण इंडस्ट्रीत अशी चर्चा आहे की तू सरगम मॅडमचा नवीन प्रोजेक्ट करत नाहीयेस. अरे सरगम मॅडम तनय म्हणून कोणीतरी अपकमिंग सिंगर आहे, त्याला घेऊन नवीन प्रोजेक्ट करतायत. काय तुला सांगतो, ही सरगम आहे ना, एक दिवस तिच्या त्या कंपनीला आग लावणार आहे, जळून खाक करून टाकणार आहे तिची ती कंपनी. अरे ती माझ्याशी असले खेळ खेळते. सागर तू शांत हो. हे बघ, असा रागराग करण्यापेक्षा देवाचे आभार मान. अरे तू तिच्या तावडीतून सुटलास आणि एका दृष्टीनं हे बरंच झालं की तू कंपनीतून बाहेर पडणार आहेस. हे बघ सागर, मी एक सांगू, तू घरी जा. अरे आई बाबा, ज्योती, सगळेजण तुझी वाट बघताय. अरे समीर, कुठल्या तोंडाने जाऊ मी घरी? अरे इतकी बदनामी झाल्यानंतर
त्यांच्याशी नजर मिळवू शकणार आहे का मी? हे बघ सागर, तू एकदा घरी गेलास ना, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. नाही समीर, काही प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरं मला अजून सापडली नाही. एनिवे, तू ज्योतीला भेटला होतास का? लग्नाची बोलणी वगैरे झाली? अजून ऑफिशियल बोलणी नाही झालेली, पण ज्योती आणि मी भेटतो. अधूनमधून भेट होते आमची. गुड. आता यावेळी भेटला की तिला नक्की सांग मी भेटलो होतो म्हणून. म्हणजे तू घरी जाणार नाहीयेस? नाही समीर, सध्या तरी मी घरी जाणार नाहीये. चल एनिवे समीर, मी येतो. तू थांबतोयस ना? अरे मला थांबायला लागेल, माझा मित्र येतोय, येईलच हा. इतक्यात. ठीक आहे, चल भेटूया नंतर. ओके चल, यू टेक केअर. नक्की. बाय. मम्मा, काय पप्पा ऑफिसला गेले का ग? आत्ताच गेले. रात्री एवढं उलट सुलट बोललीस, अजून काही बाकी राहिलंय का बोलायचं? सकाळ सकाळी विचारतेस पप्पा कुठे गेले? मम्मा, मम्मा, आय एम सॉरी. अगं मी काल पप्पांना खूप उद्धटपणे बोलले आणि रात्रभर माझं मन मला खात राहिलं. वाटत होतं रात्र कधी संपते आणि सकाळ कधी होते, आणि मी पप्पांची माफी कधी मागतीये. रात्रभर जागून काढली ग. डोळा कधी लागला ते कळलंच नाही, आणि सकाळ कधी झाली. मम्मा, मम्मा, मला ग पप्पांबरोबर तुझी माफी मागायची आहे. तुमचा काहीच दोष नसताना मी तुम्हाला उगाच उलट सुलट बोलत होते. रम्याती रडणं थांबव. शांत. मम्मा, तू खूप रागवली आहेस ना ग माझ्यावर. हो, रागावले मी तुझ्यावर, खूप रागावले. तुझं रडणं थांबवत नाहीयेस ना, म्हणून रागावले. तू पप्पांशी उद्धटपणे बोललीस ना, खूप राग आला होता मला तुझा. पण तुला तुझी चूक कळली, पश्चात्ताप झाला. तुझ्या अश्रूंबरोबर माझा सगळा राग वाहून गेला. ताई आहे मी तुझी. मम्मा,
मग क्षमा करतील ना ग मला? अहो तुम्ही पणशीकर साहेबांना फोन केलात का? हो केला, माझं झालं त्यांच्याशी बोलणं. काय म्हणाले ते? मी त्यांना विचारलं की तुम्ही त्या दिवशी अचानक रागावून आमच्या घरातनं निघून गेलात, आमची काही चूक झाली का? हवं तर मी तुमची माफी माग. तर साहेब म्हणाले की चूक तुमची नाही, आमचीच झाली आहे. त्यांच्याकडून चूक झाली? काय चूक झाली त्यांच्याकडून? मलाही काही कळत नाही. ते म्हणाले ऑफिसमध्ये या मग बोलूया. आणि मी त्यांची माफी मागण्याच्या अगोदर तेच माझी माफी मागत होते. त्याने तुमची माफी मागितली? हो ना. मला काय कळत नाही आशा. बघूया उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर सगळा उलगडा होईल. पण पणशीकर साहेबांनी आपली माफी मागणं मला योग्य नाही वाटलं. काय यार संजू, किती वेळ? सॉरी यार, बसच नव्हती. अर्धा तास बस स्टॉपवर वाट बघितली माहितीये. बसनी कशाला आलास? रिक्षानी यायचं नाही का? रिक्षाने यायचं. अरे काय झालं? तू प्रोड्युसरला भेटायला गेला होतास ना? प्रोड्युसरला? अरे प्रोड्युसर नाही, भिकारी आहे तो, भिकारी. काय झालं? तुला पैसे मागितले नाही ना त्यांनी? नाही रे, त्याला भेटायला मी सांता क्रूजला गेलो होतो, माहितीये ना तुला. हो मग? मला म्हणाला चला हॉटेलमध्ये बसू. म्हटलं चला सर. जाऊन बसलो हॉटेलमध्ये. त्याने विचारलं काय खाणार? म्हटलं काही चालेल सर. तर मस्त पैकी संपूर्ण जेवण मागवलं रे त्याने, वरून कोल्ड ड्रिंक्स. आणि वेटरने बिल आणून ठेवल्यावरती कसा म्हणतो माहितीये, मी जरा पाकिट घरी विसरलोय, तुझ्याकडे असेल तर बिल भर. किती बिल किती झालं? अरे 580 रुपये मोजावे लागले मला. नशीब 600 रुपये होते माझ्याकडे, नाहीतर या प्रोड्युसरने ना आज मला हॉटेलची भांडी धुवायला लावली असती. नशीब 20 रुपये वाचले. गपचूप बस पकडली आणि सरळ इथे आलो. तर बस ना यार, किती हसणार आहेस? आधीच डोकं फिरलं यार माझं. अरे सॉरी सॉरी. बरं, आपण ज्या प्रोजेक्ट साठी भेटणार होतो ते काम करायचं ना यार? तू लवकर आला असता तर आपलं काम लवकर झालं असतं. हो यार. बरं, अरे ते सरगम मॅडम तनयलाच घेऊन प्रोजेक्ट करणार आहेत नवीन. ही न्यूज कन्फर्म आहे ना? हो का? नाही यार, तो सागर भेटला होता मला आता. त्याला मी ही न्यूज दिली तर त्याला शॉक बसला. मग यार समजावून सांगितलं त्याला की तू कंपनी सोडतोयस हे एका दृष्टीने चांगलं आहे. अरे तुला सांगतो, टॅलेंट असेल ना या इंडस्ट्रीत कामाची कमी नाही रे. आपणही त्याला मदत केली पाहिजे. काय वाटतं? करू ना यार, नक्की करू. बरं, आपण आधी निघूया. चल.
चालेल यार, खूप लेट झालाय. बरं यार समीर, 200 रुपये आहेत. हसू नकोस, असतील तर दे, नाही तर नाही म्हणून जातो मी. बरं बरं, आहेत देतो. चल चल. ये प्रिया, पण तू अशी लपत छपत काय येतेस? पप्पा, तुम्हाला कसं कळलं मी आले ते? ये बस. मला कसं कळलं तू आली असते? प्रिया, तुला आठवतं लहानपणी आपण आंधळी कोशिंबीरचा खेळ खेळायचो? त्यात मी तुला खोटं खोटं शोधायचो. तू पडद्याआड जाऊन लपून राहायचीस. नंतर तू जेव्हा मला सापडायचीस त्यावेळेला तू माझ्यावर खूप चिडायचीस, ओरडायचीस, रागवायचीस. मला म्हणायची, पप्पा तुम्हाला कसं कळलं की मी पडद्याआड लपले म्हणून? कसं आहे ना की बेटा, तुम्ही कितीही मोठे झालात ना तरी आमच्या दृष्टीने तुम्ही लहानच असता त्यावेळेचे. तुम्हाला असं वाटत असतं की आम्हाला काहीच कळत नाही, पण आम्हाला नेमकं कळत असतं. आम्हाला सगळं दिसत असतं, पण आम्ही कधीच काही बोलत नसतो. आम्हाला आमच्या बापपणाची चांगली जाण आहे. बरं, ती जाऊ दे. सांग, कशासाठी आली होतीस? पप्पा, मला तुमची माफी मागायची होती. मी काल वाटेल तसं बोलले तुम्हाला. आय एम सॉरी. हे सॉरी कशासाठी? प्रिया, लहानपणी तू माझ्याकडे खूपशा गोष्टींचे हट्ट करायचीस. ही वस्तू पाहिजे, ती पाहिजे, आणि मी कबूल करायचो. पण काय की कामाच्या रगाड्यामध्ये ती गोष्ट तुला आणायची राहून जायची. मग नाही आणली की तू चिडायचीस, ओरडायचीस. पप्पा तुम्ही इतके वाईट आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात. पण असं तुझ्या रागवण्यावर मी नाराज व्हायचो कधी? पण पप्पा, आता मी मोठी झालीये ना. हो, तुम्ही खूप मोठा झाला. तू मोठी झालीयस, पण जगाच्या दृष्टीने. पण बेटा, माझ्या दृष्टीने तू तेव्हाची, लहानपणीची अजूनही पियू आहेस. ए अगं, रडतेस का? नाही नाही बोलणार मी तुला पियू. तसं नाही हो. आज कितीतरी दिवसांनी तुम्ही पिऊ म्हणून हाक मारली. खूप छान वाटलं. आनंदाने रडते मी. बरं, असं आहे होय? बरं, सॉरी. सॉरी? तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? सॉरी तर मी म्हणायला आले होते ना. अरे, तू कशाला मला सॉरी म्हणणार? आणि मी माफ करावं असं मी कुठे एवढा रागावलोय? बेटा, एक सांगू, अजून तुम्हाला मूल झालं नाहीये. त्यामुळे आई बाप असण्याची जाणीव तुम्ही ती अनुभवली नाहीये. ज्या वेळेला तू आई होशील ना, त्यावेळेला आपल्या मुलाच्या जबाबदारीची जाणीव आणि स्वतः आई होण्याची जाणीव त्यावेळेला तुला कळेल. बेटा, एकच तुला शेवटचं सांगतो, प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या जगण्याचे प्रेक्षक नसतात. आपल्या मुलांच्या जगण्याचे ते वाटाडे असतात. ही गोष्ट
या तुझ्या पप्पाची कायम लक्षात ठेव बेटा. पप्पा खरंच तुम्ही खूप चांगले आहात. हो, मग आता रडणं सोडून दे बघू. शर्मिले चहा घेणार का कॉफी? काही काही नको. आणि काय मूड चेंज? खुश दिसतेस. आता खुश होणार नाही तर काय. ज्योतीने तुला जी लग्नाबद्दल अट घातली आहे ती म्हणजे फिल्म इंडस्ट्री की जॉब? बाबा, मी अजून तसं काही ठरवलेलं नाहीये.